विशाल महाराष्ट्राच्या टीम मधून आपण आज लोअर परळ करिरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ इथे आलेलो आहोत। साईभक्त क्रीडा मंडळाचं हे 35वे वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने यांनी मुंबई ते शिर्डी अशी पदयात्रा आणि त्यानंतर आजचा हा सांगता सोहळा आपण इथे बघू शकता की माझ्या मागच्या बाजूला इथे भंडारा इथे आयोजित केलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने इथे भक्तजन येत आहेत आणि या भंडाऱ्याचा आस्वाद घेत आहेत आणि ह्या प्रसादाचा स्वीकार करत आहेत। तर याच निमित्ताने आपल्यासोबत आज प्रीतम प्रकाश कदम इथे आहेत जे साईभक्त क्रीडा मंडळाचे सल्लागार आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या मंडळाची ही 35 वर्षाची वाटचाल कशी होती आणि यावर्षी हा जो उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये तर तो त्यांना कसा जाणवतोय। नमस्कार, मी प्रीतम कदम। बघायला गेलं तर हे आमच्या मंडळाचं 35वे वर्ष आहे, पण आमच्या थोरा मोठ्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच हे मंडळ आम्ही आजपर्यंत बघाल तुम्ही माझ्या मागे आम्ही संपूर्ण आमची यंग पिढी आहे, आमची तरुण पिढी आहे, हे सगळी आमची तरुण पिढी आम्ही हे मंडळ चालवतो आहे। त्याचप्रमाणे आम्हाला थोरा मोठ्यांचा आधार हा गेली 35 वर्ष लाभतो आहे। 35 वर्ष आम्ही या ठिकाणी पदयात्रा आम्ही राबवली आहे। पदयात्रेचा सांगता सोहळा या ठिकाणी आम्ही बरोबर 2 आठवड्यानंतर थोडासा आम्ही वेळ घेतो, त्याच्यानंतर आमच्या या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन आम्ही करत असतो। तुम्ही बघू शकता आमची या ठिकाणी चाळ होती आधी, त्या चाळीचं पुनर्वसन चालू आहे। त्या पुनर्वसन परिस्थितीमुळे आम्ही आमच्या विभागातच मंदिर परिसरातच आम्ही या ठिकाणी भंडारा आम्ही आयोजित केलेला आहे। आधी आमच्या चाळीत असताना महाप्रसाद हा 2 टाईम असायचा, म्हणजे दुपारी जो चालू व्हायचा 2 वाजता, रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतो, पण वेळेअभावी आम्ही तो नंतर थोडा करत संध्याकाळचा तरी पण नाही मला तरी आमच्या महाप्रसादामध्ये पहिली 10,000 माणसं जेवायची। हे आमचं मंडळ करिरोड विभागातलं एकमेव असं मंडळ आहे की ज्या महाप्रसादात 10,000 माणसं जेवली आहे। मित्रो, 10,000चा हा जो आकडा आहे तो खरंच कमी नाही आहे, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे एकमेकाला भेटायची लोकांना वेळ नाही आहे, पण हे लोक खास या भंडाऱ्याच्या निमित्ताने एकत्र येतात आणि हा जो एकोपा आहे हा जपला जातो। तर मला या निमित्ताने ही यंग जनरेशन, ही युवा पिढी यांच्यासोबत जोडलेली आहे, तर ही युवा ताकद यांच्यासाठी किती महत्त्वाचं साधन ठरते हे जाणून घ्यायला आवडेल। तसं बघायला गेलं तर आमचे जे मोठे मार्गदर्शक आहेत सगळे हे आमच्या नेहमीच पाठीशी असतात। त्यांचा अजूनपर्यंत आम्हाला कधी हे करू नको ते करू नको असं कधीच झालं नाही। आम्ही जे केलं आहे त्यांनी सपोर्टच केला आहे दरवेळेला। पण आमचे जे बाकी आहेत, जे आमची यंग पिढी आहे, ते पण जसं एक धनुष्य आमच्या मोठ्या माणसांनी जे पेलवलं आहे तेच धनुष्य आमची सगळी तरुण पिढी, आता आम्ही तेच पुढे जाण्याचं आमचं एक स्वप्न आहे। आमचं मंडळ, आमची पदयात्रा, आमचे सर्व उत्सव आम्हाला एका विशिष्ट अशा शिखरावर न्यायचे आहेत आणि तोच आमचा मानस असेल की पुढे जाऊन आम्ही ते आमचे सगळे सण उत्सव आम्ही भरपूर उंचावर घेऊ। अगदी महत्त्वाचा मुद्दा जाता प्रीतम यांनी मांडला आहे की हिंदूंचे सण उत्सव जे गिरणगावाची ओळख आहे ही जपली गेली पाहिजे आणि त्यासाठी इथला एक माणूस झटत असतो आणि तेच आपल्याला हा उत्सव इथे बघताना मिळतोय। तर याच मुद्द्यावरती मी आपली रजा घेतो। विशाल महाराष्ट्रासाठी गुरुदत्त वागदेकर आणि साईनाथ।